नमस्कार. आज आपण इकॉनॉमिक्सच्या राज्यसभेच्या सेकंड टेस्टचं एक्सप्लेनेशन बघतोय. तर आपण लगेचच सुरू करूया टेस्टच्या एक्सप्लेनेशनला. पहिला प्रश्न बघू. नुकताच जागतिक बँकेने ठरवलेल्या दारिद्र्य रेषेत जो बदल करण्यात आला आहे त्यानुसार डॅश डॅश ऐवजी डॅश डॅश डॉलर क्रयशक्ती प्रतिदिन प्रतिव्यक्ती दारिद्र्य रेषा मानली जाते. करंटशी रिलेटेड आणि इकॉनॉमिक्स असं दोघींमध्ये येणारा हा प्रश्न आहे. त्याच्यात काय म्हणता येते की आधी काय रेषा होती, जागतिक दारिद्र्य रेषा जागतिक बँकेने ठरवलेली, आणि आता काय काय बदल करण्यात आलेला आहे तर ते विचारलंय. पर्याय आहेत आपल्याला दिलेले. काय असतं जागतिक दारिद्र्य रेषा, आणि अशाच प्रकारचा सेम प्रश्न 2023च्या राज्यसेवा मेन्सला विचारला गेला होता. तेव्हा पण नुकतीच दारिद्र्य रेषा बदलली होती आणि त्यांनी लगेच तो रिफ्लेक्ट केला होता आपल्या क्वेश्चन पेपरमध्ये, GS 3च्या पेपरमध्ये हे केला होता रिफ्लेक्ट. आपण इकॉनॉमिक्समध्ये बघतोय. ऑप्शन दिले आपल्याला 1.85 2.75 2.153 1.85 2.9 आणि 2.15 आणि 3.25. काय आत्ताच रिसेंटली वर्ल्ड बँकेने 3 मेन पॉवर्टी लाईन्स बेस्ड ऑन लेटेस्ट जून 2025 मध्ये हे चेंजेस केलेले आहेत. ठीक आहे, कधी केलेत? जून 2025 मध्ये. आणि 3 कॅटेगरीमध्ये त्यांनी ही दारिद्र्य रेषा डिवाइड केली. कशा प्रकारे बघू आपण. काय होतं, इंटरनॅशनल पॉवर्टी लाईन ऑफ $3 पर पर्सन पर डे फॉर एक्स्ट्रीम पॉवर्टी, अ लाईन फॉर लोअर मिडल इन्कम कंट्रीज. हे बघा, लोअर मिडल इन्कम कंट्रीजसाठी आहे ना ती 4.20 केली. काय केली? 4.20. त्यानंतर अप्पर मिडल इन्कम कंट्रीज ती 8.30 केली. आणि आपला जो क्वेश्चन होता तो काय होता, आधी $2.15 प्रतिदिन प्रति व्यक्ती ही रेषा होती आणि त्याच्या किमतीत आता बदल करून ती $3.21च्या किमतीनुसार अद्यतनित केलेली आहे. काय होतं, 2.15 होती त्याची 3 केली, आणि कमी उत्पन्न असलेल्या देशांच्या बाबतीत ती 3.65 मध्ये बदल करून ती 4.20 केली, आणि उच्च मध्यम उत्पन्न असलेल्या देशांच्या बाबतीत ती 6.85 वरून 8.30 केली. उत्तर बघू आपण आता. आपलं काय होती आधी? काय होती? 2.15. त्याचं केलं काय आपण? 3. पर्याय नंबर 2. आता काय असते ही दारिद्र्य रेषा? कशाच्या बेसवर आपण ती दारिद्र्य रेषा ठरवत असतो? तर तुम्हाला एक परचेसिंग पॉवर पॅरिटी कन्सेप्ट माहिती असेल. परचेसिंग पॉवर पॅरिटी या संकल्पनेला आधारित आपण ती दारिद्र्य रेषा ठरवत असतो. काय असतं परचेसिंग पॉवर पॅरिटी? म्हणजे काय असतं की समजा $1 म्हणजे 80 रुपये, बरोबर. आपण एक अझ्युम करूया, $1ची किंमत किती आहे? 80 रुपयाच्या समान आहे. ठीक आहे, 80 रुपयाच्या समान आहे. $1ला अमेरिकेत 1 वडापाव भेटतो आणि 80 रुपयाला आपल्याकडे 4 वडापाव भेटतात. किती? $1ला किती भेटतो? 1 वडापाव. आणि आपल्याकडे 80 रुपयात 4 वडापाव भेटतात. किंमत तर सेम आहे दोघांची, व्हॅल्यू सेम आहे, फेस व्हॅल्यू. मग त्यांचं परचेसिंग हे काय झाली, त्याची किंमत त्या किमतीतून खरेदी करण्याची क्षमता काय झाली? बदलली आहे. एकाची खूप जास्त आहे आणि एकाची खूप कमी आहे. ह्याला जे कंपॅरिझन करून जो याला आकडा निघतो त्याला म्हणतात PPP, म्हणजेच क्रयशक्ती समानता, परचेसिंग पॉवर पॅरिटी. काय म्हणते ते? चलनाची खरेदी शक्ती दर्शवण्याचा आर्थिक सिद्धांत आहे हा. काय म्हणतो, $1 मध्ये तुम्ही किती खरेदी करू शकतात किंवा 80 रुपयात तुम्ही किती खरेदी करू शकता हे तुम्हाला PPP मधनं कळतं. कोणी दिली ही कन्सेप्ट? नाव लक्षात ठेवायचं आहे, कार्ल गुस्ताव कॅसेल. विचारू शकताय कोणी दिली कन्सेप्ट म्हणून. कार्ल गुस्ताव कॅसेल यांनी ही संकल्पना दिली. पुढचा प्रश्न बघू आपण. काय म्हटलंय? पुढील विधानांचा विचार करून चूक की बरोबर ते सांगा. खाली 3 विधानं दिली आहेत आणि विचारलंय. बघू आपण. श्रीमंत राष्ट्रांच्या उत्पन्न पातळीत होणारी वाढ
श्रीमंत राष्ट्रांचं बद्दल म्हटलंय, उत्पन्न पातळीत होणारी वाढ म्हणजे काय? आर्थिक वृद्धी. अविकसित आणि विकसनशील देशांतील राष्ट्रीय उत्पन्नात वृद्धी होणे म्हणजे आर्थिक विकास होय. ठीक आहे. आणि अविकसित अर्थव्यवस्थेत उद्योग हा प्रधान व्यवसाय असतो. मला सांगा, बटचे दोन आपण राहू दे 2 मिनिटं बाजूला. 3 नंबरचं स्टेटमेंट तुम्ही बघा, काय म्हणताय ते? अविकसित अर्थव्यवस्थेत उद्योग हा प्रधान व्यवसाय असतो का? उद्योग गेल्या ते म्हणजे स्टार्टिंगची फेज आहे. अविकसित अर्थव्यवस्था ही खूप आधी पायाभूत आपली बेसिक स्टेज आहे, आणि त्यात पहिल्यांदाच उद्योग प्रधान व्यवसाय असेल का त्यांचा? तर मुळीच नाही. आपण हे न वाचता आणि न काही आपल्याला थेरी माहिती असताना सुद्धा आपण हे पर्याय काढू शकतो. काय असतं अविकसित याचा? उद्योग मेन. प्रधान व्यवसाय काय असतो? कृषी. कृषीवर आधारित अर्थव्यवस्था असते ती, आणि त्याला आपण प्राथमिक उद्योग म्हणून पण म्हणू शकतो. प्राथमिक व्यवसाय त्यांचा. अविकसित अर्थव्यवस्थेत उद्योग नसून तर कृषी हा प्रधान व्यवसाय असतो. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक क विधान हे चुकीचं ठरेल. क विधान इथे बरोबर म्हटलं त्यामुळे हा ऑप्शन गेला. क विधान इथे बरोबर म्हटलं त्यामुळे हा ऑप्शन गेला, आणि इथे पण क विधान बरोबर म्हटलं त्याच्यामुळे हा ऑप्शन गेला. पर्याय क्रमांक 4. उत्तर तर निघालं आपण, पण पहिल्या 2 विधानांचं आपल्याला हे बघायला पाहिजे. आपण मागेच डिस्कस केलेलं आहे की आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास या टॉपिकवर जरा जास्त फोकस येतोय येत्या काळात. त्याच्यामुळे आपल्याला ते टॉपिक अत्यंत डिटेलमध्ये करणे गरजेचे आहे. जास्त मोठे नाही आहेत ते, पण YCMUच्या नोट्स आहे, एक 5-10 पानांच्या असतील. स्टार्टिंगमध्ये फक्त कन्सेप्ट सांगितली त्यांनी, काय आर्थिक वृद्धी आणि काय आर्थिक विकास आहे, तर त्या एकदा बघून घेतल्या पाहिजे असं मला वाटतं. काय म्हणताय ते? हे बघा, आता इथे ना वेगवेगळ्या अर्थतज्ञांनी वेगवेगळे डेफिनेशन दिले, आणि त्यात वाक्य काय म्हणताय ते की आर्थिक विकास एक अशी प्रक्रिया आहे ज्या अंतर्गत देशाच्या वास्तविक दरडोई उत्पन्नात दीर्घकालीन वाढ होऊन येते. ठीक आहे. कोणी म्हटलंय? मायर आणि बाल्डविन. किंडल बर्जर काय म्हणतात? अधिक उत्पादन व ज्यामुळे शक्य होते त्या तांत्रिक आणि संस्थात्मक व्यवस्थेतील बदल म्हणजे आर्थिक विकास होय. कोणी काय काय डेफिनेशन दिली आहे याच्यावर पुढे पण प्रश्न आहेच, आणि हे तुम्ही लक्षात किंवा पाठ केलं तर अतिउत्तम, खूप चांगलं ठरेल. ठीक आहे. आपला जो प्रश्न होता ते बघू आपण डायरेक्ट. विकसित देशातील आर्थिक प्रगतीला वृद्धी म्हणतात, तर अविकसित देशातील आर्थिक प्रगतीस विकास म्हणतात. काय असतं? आधी विकास होत असतो आणि त्यानंतर वृद्धी होत असते. समजा मी कमवायला गेले आणि मी 100 रुपये कमवून आणले. 100 रुपये कमवून आणले तर पहिले मी माझा पोट पाण्याचा विचार करेल ना, जेवणाचं, सकाळ संध्याकाळ जेवणाचा विचार करेल, आणि त्यानंतर मी काहीतरी मला आवडते कपडे काय घ्यायचे किंवा काय कुठल्या गोष्टी घ्यायच्या, म्हणजे विकास आधी विकास होईल, त्यानंतर वृद्धी. कपडे घेणं ही माझी वृद्धी आहे, आणि जेवण पाणी, माझ्या जेवणाचं आणि पाण्याचं बघणं हा माझा विकास आहे. त्यामुळे आधी अविकसित देशातील जी प्रगती होईल, जे 100 रुपये मला मिळाले त्याला मी विकासच म्हणेल, आणि नंतर मला जे 100 रुपये भेटतील ना, जेव्हा माझं पोट पूर्ण भरलंय आणि मला एक्स्ट्रा आता हवंय आणि नवीन कपडे मी घेते, त्याला म्हणाल आर्थिक वृद्धी. ठीक आहे. अजून बघूया आपण काय म्हणताय की आर्थिक वृद्धीच्या प्रक्रियेतील बदल हे संख्यात्मक आणि आर्थिक विकासाच्या प्रक्रियेतील बदल हे गुणात्मक असते. हे तर आपण मागे पण बघितलंय की आर्थिक वृद्धी ही संख्यात्मक संकल्पना आहे, आकड्याशी रिलेटेड, आणि विकास कशाशी निगडित असतो? आपल्या आरोग्यासंबंधीच्या सोयीसुविधा, शिक्षणासंबंधीच्या सोयीसुविधा, राहणीमान कसं आहे तुमचं, या गोष्टी सगळ्या गोष्टी एकत्र विचार केला तर तो विकास कन्सिडर केला जातो. ठीक आहे. आणि खाली दिलंय की त्यांनी मॅडिसन, शुम्पिटर, उर्सुला हिक्स या अर्थतज्ञांनी त्यांनी फरक स्पष्ट करायचा प्रयत्न केलाय. ठीक आहे. आता लक्षात ठेवायचे हे वरचे 2 श्रीमंत राष्ट्रांचे उत्पन्न पातळी. श्रीमंत राष्ट्र म्हणजे काय? विकसित. श्रीमंत कोणते? विकसित म्हणता येतील आपल्याला, आणि त्यांच्या उत्पन्नाच्या पातळीत होणारी वाढ हे आर्थिक वृद्धीच असेल. ठीक आहे. अविकसित आणि विकसनशीलचा आर्थिक विकास. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू आपण. काय म्हणताय? खालीलपैकी कोणते विधान मानव विकास निर्देशांकाला लागू होते? काय हा? HDI, मानव विकास निर्देशांक.
4 स्टेटमेंट दिले, बघू आपण काय म्हणते ते. दीर्घ व निरोगी आरोग्य, ज्ञानाची सुगमता आणि जीवनमानाचा दर्जा या मापदंडामुळे मानव विकास निर्देशांकाची कल्पना येते. बरोबर आहे. काय काय बघतो आपण? आरोग्य, शिक्षण आणि जीवनमानाचा दर्जा. या 3 गोष्टींच्या आधारे आपण HDI काढत असतो. ठीक आहे. आणि मानव विकास निर्देशांक 0 ते 1 दरम्यान, पर्याय नंबर 1 बरोबर, विधान बरोबर आहे. हा मानव विकास निर्देशांक 0 ते 1 दरम्यान असून 0च्या जवळ असलेले मूल्य मानव विकासाचा उच्च दर दर्शवते. 0 ते 1 मध्ये असते हे तर बरोबर आहे, समजलं. पण 0च्या जवळ असलेलं मूल्य मानव विकास उच्च दर दर्शवेल का? नाही, उच्च दर नाही तर निम्न दर. 0च्या जवळ असणारी त्याची जर मूल्य असेल समजा 0.3 म्हणजे त्याचा अधिक विकास नाहीये, तर त्याचा 0 म्हणजे खूप खालच्या पातळीवर तो HDIच्या इंडेक्स मध्ये आलेला आहे. ठीक आहे. पर्याय नंबर ब विधान चूक. भारताचं HDI मूल्य हे जागतिक स्तरावरील HDI मूल्यापेक्षा जास्त आहे. राहू दे आपण हे विधान. पुढचं बघा. मानव विकास अहवाल 2025 नुसार बांगलादेश भारताच्या बरोबरीने 130व्या क्रमांकावर आहे. करंट मध्ये वाचलेलं पाहिजे तुम्ही, आणि हे विधान बरोबर आहे, त्यामुळे अविधान बरोबर आहे. आता सगळीकडेच बरोबर दिलंय. ठीक आहे. ब विधान चूक होतं, त्याच्यामुळे योग्यला येणार नाही, इथे वरील पैकी सर्व येणार नाही. आणि ड विधान बरोबर आहे, त्याच्यामुळे पर्याय नंबर 1 उपलं उत्तर निघतं. आणि तेच हे होतं की भारताचे HDI मूल्य हे जागतिक स्तरावरील HDI मूल्यापेक्षा जास्त नाही तर कमी आहे. काय म्हणताय ते? भारताचे HDI मूल्य जागतिक स्तरावर जास्त नाही तर ते कमी भरतं, कारण जागतिक स्तरावरचं मूल्य काहीतरी 0.7च्या पुढे काहीतरी आहे आणि आपलं भारताचं 0.6च्या आसपास आहे. बघू आपण काय आहे, एक्सप्लेनेशन बघू आपण याचं. हे बघा दिलंय काय आहे ह्या वेळेचं शीर्षक, मानव ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सचं अ मॅटर ऑफ चॉईस, पीपल अँड पॉसिबिलिटी इन द एज ऑफ AI. AI सगळीकडे, त्याच्यामुळे लक्षात ठेवा इथं पण AI आलंय. नंबर किती आहे आपला? 130वा. भारताचं मूल्य किती आहे? 0.6 सांगितलं मी तुम्हाला. आणि याच्यानुसार आपला विकास कसा आहे? मध्यम मानव विकास कन्सिडर केला जातो. ठीक आहे. जागतिक स्तरावर HDI मूल्य किती आहे? 0.756. लक्षात ठेवायचंय. पहिले 3 देश आइसलँड, नॉर्वे, स्वित्झर्लंड. शेवटचा देश कोणता आहे? साऊथ सुदान, नंतर सोमालिया. ठीक आहे. भारताचा नंबर कोणाबरोबर आहे? बांगलादेश बरोबर 130. लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आयाम बघू आपण. मानव विकास निर्देशांकाचे बघितलं आपण. दीर्घ आणि निरोगी जीवनमान, ज्ञानाची सुगमता म्हणजे शिक्षण, हे झालं आरोग्य, आणि हे चांगले राहणीमान. ठीक आहे. चांगले राहणीमान कशावरनं काढतो आपण? त्याचं दरडोई उत्पन्न मोजतो आपण. त्यानंतर ज्ञानाची सुगमता, त्याचे पण 2 निर्देशांक आहे. काय म्हणताय? शालेय शिक्षणातील सरासरी वर्षे आणि अपेक्षित शिक्षणाची वर्षे. ठीक आहे. आणि दीर्घ आरोग्याच्या संदर्भात काय म्हणताय? जन्मावेळेचं सरासरी आयुर्मान किती भरेल त्याच्या आधारावर आपण हा निर्देशांक काढत असतो. ठीक आहे. तिन्ही आयाम निर्देशांकाचं काय काढतो आपण? जॉमेट्रिक मीन काढतो, म्हणजे आपल्याला HDI निघत असतो. ठीक आहे. मानव विकास निर्देशांक 0 ते 1 दरम्यान असतो. 0 म्हणजे त्याचा मानव विकास झालेला नाही. 1 म्हणजे पूर्ण मानव विकास झालेला आहे त्याचा. तुम्ही बघा नॉर्वे, स्वीडन, फिनलँड वगैरे त्यांचे ना 9च्या घरात 0.9च्या घरात त्यांचे इंडेक्स असतात, गुण असतात. ठीक आहे. आणि देशांचे गट 4 प्रकारे केले जातात. अतिउच्च विकसित, उच्च विकसित, मध्यम विकसित आणि अल्प विकसित. आपण कुठे येतो? मध्यम विकसित, कारण आपला 0.6 हा या दरम्यान येत असतो. ठीक आहे. पर्याय नंबर काय आलं मग उत्तर आपलं? अ आणि ड. पर्याय नंबर 1. पुढचा प्रश्न.
बघितलं आपण, हा मी तुम्हाला सांगितलं त्या डेफिनेशन आहे, ते पाठ करा. डॅश डॅश यांनी केलेल्या व्याख्येनुसार आर्थिक विकास ही एक अशी प्रक्रिया आहे ज्या अंतर्गत देशाच्या वास्तविक दरडोई उत्पन्नात दीर्घकालीन वाढ घडून येते. कोणी म्हटलंय? मायर व बाल्डविन यांनी म्हटलंय. आर्थिक विकास एक अशी प्रक्रिया आहे ज्या अंतर्गत देशाच्या वास्तविक दरडोई उत्पन्नात दीर्घकालीन वाढ घडून येते. YCMOU च्या नोट्स आहे. ठीक आहे, तुम्हाला जर स्क्रीनशॉट काढायचं असेल याचं काढून घ्या तुम्ही आणि पाठ करा या डेफिनेशन. 5च आहेत, लक्षात ठेवा. शुम्पीटर, उर्सुला हिक्स, मॅडिसन, किंडरबर्जर आणि मायर बाल्डविन. ठीक आहे, पुढचा प्रश्न. उत्तर काय निघालं आपलं? मायर आणि बाल्डविन, पर्याय नंबर 4. पुढचा प्रश्न काय म्हणताय? खालील विधाने विचारात घ्या. अर्थसंकल्पाच्या संदर्भात दिलेलं आहे. ठीक आहे, वाचू आपण. काय म्हणताय? अर्थव्यवस्थेच्या विकास चक्राला चालना देण्यासाठी खाजगी तसेच शासकीय गुंतवणूक, नागरिकांचा उपभोग खर्च आणि निर्यात हे 4 प्रमुख घटकांमध्ये वृद्धी होणे. खाजगी गुंतवणूक, शासकीय गुंतवणूक, नागरिकांचा उपभोग खर्च, निर्यात. अशा प्रश्नांमध्ये जो तुम्हाला पाठ असेल, माहिती असेल, वाचलं असेल कन्फर्म की चुकीचं दिले बाबा, इथं हे नव्हतं, इथं काहीतरी वेगळं होतं, FDI होतं, समजा निर्यात नव्हती FDI होतं, तरच चुकीचं करा. नाही तर चुकीचं करायला जाऊ नका जर तुम्ही वाचलं नसेल तर. कारण अशी वाक्य अर्थसंकल्पातून डायरेक्ट ते विचारतात. आर्थिक पाहणी असू द्या, अर्थसंकल्प असू द्या, आणि तुम्ही प्रत्येक लाईन टू लाईन तुम्हाला लक्षात एकदम पाठांतरे असं नाही होऊ शकत. त्याच्यामुळे अशी विधान सहसा घेऊन जाणं अपेक्षित आहे. ठीक आहे, नंतर काय म्हटलंय? जुलै 23 मध्ये महाराष्ट्र उद्योग व्यापार गुंतवणूक सुविधा कायदा लागू करण्यात आला. तर हे पण बरोबर आहे. सेम स्टेटमेंट विचारलं होतं. कधी मैत्री कायदा, मैत्री कक्ष सुरू झाला महाराष्ट्रात, त्याच्यामुळे असे कायद्यांसंदर्भात किंवा अशा काही हायलाइटेड गोष्टी असतील ना अर्थसंकल्पातल्या, त्या नीट केल्या पाहिजे. बघूच आपण पुढे. आणि म्हटलं काय तिसरं, दुसरं पण बरोबर आहे. ठीक आहे, बरोबर बरोबर हे येणार नाही, त्याच्यामुळे पर्याय 2. बरोबर बरोबर आणि बरोबर बरोबर. पुढचं बघू. अमृतकाल राज्य रस्ते विकास आराखडा 25 ते 45 दरम्यान राबवण्यात येणार आहे. तुम्हाला वाचतानाच थोडं जाणवेल की 45 पर्यंत नाही, आपण कुठली पण गोष्ट कशापर्यंत करतोय? 2047 पर्यंत. का? तर आपल्या स्वातंत्र्याचं 100वे वर्ष आहे. त्यामुळे प्रत्येक तुम्ही बघा उद्दिष्ट असतं किंवा काही रोडमॅप असतो किंवा काही म्हणजे ज्या प्रोजेक्ट आहेत असे की लॉंग टर्म गोल निर्धारित केले, तर ते 2047 पर्यंत आहे. 45 असं असणं थोडं डाऊट येतो त्याच्यावर. आणि तसंच आहे, ते 2047 आहे, त्याच्यामुळे हे चूक ठरेल. आणि पर्याय नंबर 3 याचं उत्तर आहे. बघू आपण अर्थसंकल्पातल्या काही काही गोष्टी ज्या हायलाइट करायला पाहिजे, तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे, तर बघू आपण. ठीक आहे, कोणी सादर केला महाराष्ट्राचा अर्थसंकल्प? अजित पवार यांनी सादर केलाय. आणि त्यांनी 11व्यांदा हा अर्थसंकल्प सादर केलाय. ठीक आहे, माजी अर्थमंत्री शेषराव वानखेडे यांनी पण 11 वेळा सादर केलाय. त्यांच्याबरोबर त्यांनी विक्रम प्रस्थापित केला. ठीक आहे, नंतर त्यांनी 13 वेळा विक्रमाच्या जवळ गेले, विक्रमाच्या त्या जवळ गेले, त्यांनी 13 वेळा केल्या आतापर्यंत. ठीक आहे, त्यानंतर जयंत पाटलांनी 10 वेळा, सुशीलकुमार शिंदेनी 9 वेळा अर्थसंकल्प सादर केला. ठीक आहे, विकास चक्र जे आपलं पहिलं स्टेटमेंट होतं ना, काय म्हणतात ते? अर्थव्यवस्थेच्या विकास चक्राला चालना देण्यासाठी खाजगी तसेच शासकीय गुंतवणूक, नागरिकांचा उपभोग खर्च आणि निर्यात या 4 प्रमुख घटकांमध्ये वृद्धी होणे आवश्यक आहे. बरोबर होतं ते. ठीक आहे, काय काय दिलंय आता? आपण महाराष्ट्राचं नवीन औद्योगिक धोरण 2025 जाहीर करणार आहे. त्याच्यात 50 लाख रोजगार निर्मिती उद्दिष्ट वगैरे आहे. ठीक आहे, पुढचे महाराष्ट्र राज्य निर्यात धोरण प्रोत्साहन धोरण 2023 आहे. ठीक आहे, हे कोणते औद्योगिक धोरण कधीच आहे? 2025. त्यानंतर निर्यात धोरण कधीच आहे? 2023. याच्यात हे जे आकडे दिले ना ते लक्षात घ्यायचे. कोणते आकडे? हे बघा,
त्यांनी काय म्हटले, 37 विशेष आर्थिक क्षेत्रे म्हणजे काय तर सेज, 8 कृषी निर्यात क्षेत्रे, निर्यात केंद्रित 27 औद्योगिक पार्क उभारण्यात आले आहेत. हे जे आकडे ना 37, 8, 27 याच्यावर प्रश्न आहे 2024 मेन्स GS4 ला प्रश्न आहे. ठीक आहे, असं ॲज इट इज प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, बघू आपण पुढे. देशाच्या एकूण निर्यातीत राज्याचं योगदान किती, 15.4% झालेलं आहे. 15.4% हे लक्षात ठेवायचे असे आकडे. आणि महाराष्ट्राचा क्रमांक पण लक्षात ठेवायचा, माझ्यामध्ये तो पहिला नसावा, पहिला गुजरात असेल. ठीक आहे, नंतर एक जिल्हा एक उत्पादन योजना, त्यानंतर राज्याचं लॉजिस्टिक धोरण सुद्धा जाहीर केलंय 24ला. 24ला कोणतं आहे, लॉजिस्टिक. लॉजिस्टिक म्हणजे काय, पायाभूत सुविधांसाठीचं. ठीक आहे, त्यानंतर मुंबई महानगर प्रदेश आहे ना, मुंबई महानगर प्रदेश हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक विकास केंद्र म्हणजे ग्रोथ हब म्हणून विकसित करण्यात येणार आहे. त्यानंतर मुंबईची अर्थव्यवस्था, याची मुंबई महानगर प्रदेशाची अर्थव्यवस्था, हे जे आकडे ना ते लक्षात ठेवा. $140 बिलियन करायचे 2030 पर्यंत आणि $300 बिलियन करायचे 2047. हे बघा आलं परत 47. तुम्हाला सगळ्या ठिकाणी 47 दिसेल, 45 असं तुम्हाला दिसणार नाही कुठे. 47 पर्यंत किती आहे, $1.5 ट्रिलियन पर्यंत न्यायची एकट्या मुंबईची. हा ठीक आहे, यानंतर गडचिरोली जिल्हा, गडचिरोली जिल्हा स्टील हब म्हणून उदयाला येतोय, लक्षात ठेवायचंय. त्यानंतर हातमाग विणकरांना प्रोत्साहन आणि सुविधा देण्यासाठी नागपूरला अर्बन हाट, नागपूरला काय अर्बन हाट केंद्र आहे आणि इथे काय स्टील हब, स्टील हब आणि नागपूरला अर्बन हाट केंद्र. ठीक आहे, नेक्स्ट हा होता आपला प्रश्न, स्टेटमेंट मध्ये होता. जुलै 2023 मध्ये महाराष्ट्र उद्योग व्यापार व गुंतवणूक सुविधा कायदा लागू करण्यात आला. मैत्री या संकेतस्थळामार्फत देण्यात येणारे या इत्यादी सेवा मैत्रीशी रिलेटेडच आहे तो. ठीक आहे, त्यानंतर रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, लक्षात ठेवायचं रतन टाटांचं नाव दिले महाराष्ट्र राज्याच्या कौशल्य विद्यापीठाला. ठीक आहे, पुढे त्यानंतर महाराष्ट्र सागरी विकास धोरण 2023 लागू करलंय. त्यानंतर लक्षात अजून घेण्यासारख्या गोष्टी, महाराष्ट्र शाश्वत पर्यावरण पूरक किनारा संरक्षण. किनारा म्हटल्यावर कोकणातलं राज्य यायला पाहिजे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं कोकणातला जिल्हा यायला पाहिजे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं देवबाग ठिकाणी. ठीक आहे, आपला प्रश्न इथं होता, हे बघा अमृतकाल राज्य रस्ते विकास आराखडा 25 ते 47 तयार केलाय. ठीक आहे, 45 नाही. त्यानंतर कोकणातली उल्हास आणि वैतरणा नद्याच्या खोऱ्यातनं गोदावरी खोऱ्यात पाणी वळवण्याचा प्रकल्प हाती घेतलाय. त्यानंतर सातारा जिल्ह्यातील मानेची वाडी व टेकवाडी या गावांना सौर ग्राम म्हणून घोषित केलंय. ठीक आहे, 8 गावांची सौर ऊर्जेद्वारे 100% विद्युतीकरण केलं गेले. त्यानंतर अजूनही त्यानंतर राज्यात 18 नवीन न्यायालयांची स्थापना करण्यात आली आहे. पर्यटन धोरण 2024 जाहीर करण्यात आलंय. तुम्हाला धोरण आणि त्यांच्या वर्ष लक्षात ठेवायचंय कधी आले. त्यानंतर वेगवेगळे स्मारकांचं काम सुरू आहे सध्या बऱ्याच ठिकाणी. त्यातपैकी एक आहे संभाजी महाराजांचं, कुठे मौजे तुळापूर आणि समाधी स्थळ मौजे वढू बुद्रुक येथे. त्यानंतर आपण एक दरवर्षी एका प्रेरणा गीताला छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णय घेतलाय. मुंबईला अटल बिहारी वाजपेयी यांचं स्मारक आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं सुद्धा स्मारक आहे. नंतर सावित्रीबाई फुलेंचं कुठे, नायगाव तालुका खंडाळा जिल्हा सातारा. मुंबईलाच अजून इंदू मिलच्या जागेवर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आहे. मराठ्यांच्या शौर्याचं प्रतीक हरियाणाच्या पानिपत येथे उभारण्यासाठी म्हणजे त्यासाठी सुद्धा स्मारक उभारतोय आपण. त्यानंतर साहित्य
रत्न. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं सुद्धा वाटेगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे स्मारक आहे. तर ह्या होत्या अर्थव्यवस्थेतलं थोडा आपण आढावा घेतलेला आहे. तुम्ही मात्र डिटेलमध्ये करणं अपेक्षित आहे. अर्थव्यवस्थेवर 1 ते 2 किंवा जास्तीत जास्त 3-4 प्रश्न पण रिफ्लेक्ट होऊ शकतात, आपल्याला सांगता येत नाही, पण ते तिकडूनच अर्थसंकल्प, आर्थिक पाहणी अहवाल यात लोकसंख्या सुद्धा टॉपिक एक असतो. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न असतं, नंतर आपले कर महसुलाचे हे असतात, काय काय स्रोत, कुठून कुठून येत आहे, कुठून कुठून जात आहे, रुपया कसा येतो कसा जातो, भरपूर गोष्टी बघणं अपेक्षित येते. पुढचा प्रश्न बघू आपण. जून 2012 मधील शाश्वत विकासासाठी Rio+20 ही जी परिषद आहे ती हिरवी अर्थव्यवस्था, ग्रीन इकॉनॉमी प्रारूपाची समर्थक होती. ठीक आहे. खालीलपैकी कोणत्या पुस्तकात डेव्हिड पियर्स, एडवर्ड बार्बियर आणि अनिल मार्कंडेय या लेखकांनी ग्रीन इकॉनॉमी म्हणजे हिरवी अर्थव्यवस्था ही संज्ञा रचली? तुम्हाला आठवत असेल, जरा राज्यसेवेचाच एक PYQ आहे, त्याच्यात या तिघांची नावं विचारली आणि खालीपैकी एका पुस्तकाचं नाव त्या प्रश्नात दिलेलं आहे. तर आयोग काय करते, तुम्हाला स्टेटमेंट मध्ये जे दिले तेच वर खाली वर करते, त्यामुळे हा प्रश्न विचारला इथे. तर या तिघांनी कुठल्या पुस्तकात ही ग्रीन इकॉनॉमी संकल्पना मांडली होती? हे जे बाकीचे पुस्तक आहेत ना 3, हे सुद्धा ग्रीन इकॉनॉमीशीच रिलेटेड आहे, पण आपल्या याचं प्रश्नाचं उत्तर काय? पर्याय नंबर 4 सस्टेनेबल डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स. आणि बघू आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स अँड एन्व्हायरमेंट इन द थर्ड वर्ल्ड, हे उत्तर आहे आपलं. ठीक आहे. हे बघा इथे दिलंय, काय म्हणताय ते? 2008 मध्ये UNEP युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्रामच्या परिषदेत सर्वप्रथम ग्रीन इकॉनॉमी या संकल्पनेचा प्रसार करण्यात आला. डेव्हिड पियर्स, एडवर्ड बार्बियर, अनिल मार्कंडेय यांनी सस्टेनेबल डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स आणि एन्व्हायरमेंट इन द थर्ड वर्ल्ड या पुस्तकात ग्रीन इकॉनॉमीची संकल्पना मांडली. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू आपण. पर्याय नंबर 4 उत्तर. पुढचा प्रश्न बघू. 5व्या पंचवार्षिक योजना काळात घोषित झालेल्या पहिल्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाबाबत खाली विधाने विचारत घ्या. पहिले तर हे माहिती पाहिजे की पहिलं राष्ट्रीय लोकसंख्या धोरण कुठल्या साली घोषित झालं? तर तेच घोषित झालं 1976 ला. ठीक आहे. त्यांपैकी अयोग्य विचारलं आपल्याला. ठीक आहे. अयोग्य विधान विचारलंय. काय म्हणताय ते? पुरुषाचे विवाहाचे किमान 21 वर्षे आणि स्त्रियांचं 18 वर्ष निश्चित करण्यात आलं. बरोबर आहे. हे कुटुंब नियोजनासाठी वित्तीय मदत देण्यात आली, असं आहे का? हो, बरोबर आहे स्टेटमेंट. का तर आपण जेव्हा नसबंदी होत होती लोकांची किंवा जे फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन करून घेत होते स्वतःहून, तर त्यांना अजून प्रोत्साहित करण्यासाठी त्यांना वित्तीय मदत देण्यात आली होती त्या काळात. ठीक आहे. कुपोषण कमी करण्यावर आणि स्त्री साक्षरतेवर भर, अशा प्रकारच्या स्टेटमेंटला कधीच नाकारायचं नाही. जनरलाइज स्टेटमेंट आहे खूप, आणि काही असं फॅक्ट वगैरे पण नाही दिलेले, खूपच जनरलाइज स्टेटमेंट आहे. त्याच्यामुळे तर पहिले घेऊन जाणार आपण. ठीक आहे. धोरणाच्या उद्दिष्ट पूर्तीसाठी जनसंख्या स्थिरता कोष स्थापण्यात आला होता. तर अशा प्रकारचा कोष पहिले तर आपल्याला हे बघायचं की कोष स्थापलाय का, असा स्थापना केली का आपण? तर केली आहे, नक्कीच केली आपण, वाचनात आहे आपल्या. पण ते 5व्या पंचवार्षिक योजनेतल्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाबाबत आहे का? तर नाही, ते त्या धोरणासाठी नव्हतं. तर राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000च्या उद्दिष्टपूर्तीसाठी आपण प्रयत्नशील राहण्यासाठी जनसंख्या स्थिरता कोशाची स्थापना केली होती. अजून डिटेल मध्ये बघू काय म्हणता येते. कधी स्थापना झाली? 22 मार्च 2005 ला. ठीक आहे. कुटुंब आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाअंतर्गत एक स्वायत्त संस्था म्हणून याची स्थापना झाली. ठीक आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री आणि त्याचेच राज्यमंत्री हे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष असतात. लक्षात ठेवा.
ठीक आहे. 45 पर्यंत स्थिरीकरण करायचे आपल्याला लोकसंख्येचं, त्याच्या उद्देशाने हे स्थापन केलं होतं. आणि संतती नियमन, प्रजनन, बाल आरोग्यासाठी योजनांना प्रोत्साहन वगैरे देणे. ठीक आहे. त्यामुळे हे चूक ठरतं आणि फक्त ड विधान चूक, पर्याय नंबर 2 अयोग्यच विचारलंय आपल्याला. ठीक आहे. ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर असेल. पण अजूनही काही गोष्टी बघू आपण त्या धोरणाबद्दलच्या अधिकच्या. हे बघा, 5व्या पंचवार्षिक योजनेत हे झालंय 1976चं धोरण आहे. ठीक आहे. त्यावेळेचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री कोण होते? श्री करण सिंग. घोषणा कधी झाली आहे? 16 एप्रिल 1976 झाली आहे. ठीक आहे. लग्नाचं किमान वय 18, पुरुषांसाठी 21. याचा प्रश्न विचारलाय आधी. ...2000चं धोरण करण्याच्या नादात आपलं हे धोरण करायचं राहून जातं. ठीक आहे. त्याच्यामुळे याच्यावर पण लक्ष द्यायचंय. कुपोषण कमी करण्यासाठी स्त्री साक्षरते वाढवणे, कुटुंब नियोजनासाठी वित्तीय मदत, लोकसंख्येची मूल्ये, लहान कुटुंब तत्वाचा प्रसार करायचा. ठीक आहे. त्यानंतर 42व्या घटना दुरुस्तीने ना समवर्ती सूचित हा विषय टाकला होता, लोकसंख्या नियंत्रण व कुटुंब कल्याण. ठीक आहे. पुढे 2000चं पण धोरण होतं. त्याची घोषणा 15 फेब्रुवारी 2000ला झाली. त्याचे 3 प्रकारचे उद्दिष्ट दिलेले होते त्यांनी. तातडीचं म्हणजे लगेच तुम्हाला अवलंब करायचा होता. मध्यावधी म्हणजे 2010 पर्यंत आणि दीर्घकालीन म्हणजे 2045 पर्यंत. ठीक आहे. त्यानंतर तातडीचं काय म्हणता येते की आरोग्याच्या पायाभूत सुविधा तातडीने त्याच गोष्टी होऊ शकतात. ठीक आहे. की लगेचच्या लगेच तुम्ही पायाभूत सुविधांवर भर देणारे एकात्मिक आरोग्य सेवा, संतती नियमन या गोष्टींवर तुम्ही भर द्यायचंय. मध्यावधी म्हणजे 2010 पर्यंत 10 वर्षाच्या कालावधीत जनन दर पुनर्स्थापनेच्या स्तरावर जो 2.1 आहे ना, याला म्हणतात रिप्लेसमेंट लेवलचा जनन दर, तर तो प्रस्थापित करायचा होता. प्रस्थापित केलाय का तो आपण? तर नक्कीच केलेला आहे. आता भारताचा जनन दर 2.0 इतका झालाय. म्हणजे एक स्त्री कमीत कमी 2 मुलांना जन्म घालते. त्यातल्या त्यात महाराष्ट्राचं त्याहूनही कमी आहे 1.5. लक्षात ठेवायचं. त्यानंतर दीर्घकालीन उद्दिष्ट 2045 पर्यंत लोकसंख्या स्थिरीकरण आहे. स्थिरता कोश बघितला आपण. त्यानंतर राष्ट्रीय लोकसंख्या आयोग सुद्धा स्थापन झाला होता 2000ला. डेट काय होती? 11 मे 2000. याचं काय वैशिष्ट्य होतं की भारताची लोकसंख्या 100 कोटी झाली होती त्या दिवशी, म्हणून आपण हा राष्ट्रीय लोकसंख्या आयोग स्थापन केला होता. अध्यक्ष कोण आहे त्याचे? पंतप्रधान. आणि उपाध्यक्ष कोण होते? आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री आणि नीती आयोगाचे उपाध्यक्ष. खाली सदस्य कार्यकाळ दिलेला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू आपण. लोकसंख्या धोरण नीट करायचे आहेत. तुम्ही बघाल समजा भूगोलाच्या संदर्भातला जो भूगोलाच्या खाली जो लोकसंख्येचा प्रश्न असतो तो डाटाशी रिलेटेड असतो जनरली. घनता किती, साक्षरता किती, लोकसंख्या पहिले राज्य 5, नंतरचे 5, जिल्हे कोणते, बाललिंग गुणोत्तर, लिंग गुणोत्तर, नागरीकरण वगैरे वगैरे आकडेवारी जनरली विचारली जाते भूगोलात. आणि कन्सेप्च्युअल प्रश्न ते विचारले जातात इकॉनॉमिक्समध्ये. म्हणजे इतर म्हणजे कुठल्या कुठल्या गोष्टी लोकसंख्येच्या वाढीसाठी जबाबदार आहेत, लोकसंख्येच्या कमी होण्यासाठी जबाबदार आहेत. त्यानंतर लोकसंख्येच्या ज्या आपल्या अवस्था आहेत, पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, काय त्याचा जन्मदर कसा असतो, मृत्यूदर कसा असतो, त्यांचं रिलेशन काय आहे, त्या अशा प्रकारच्या गोष्टी हे इकॉनॉमिक्समध्ये विचारल्या जातात. त्याच्यामुळे तशा दृष्टीने अभ्यास करायचा आपल्याला. करायचं सगळंच आहे, पण तुम्ही अशा गोष्टींवर जास्त फोकस करायचं आहे. ठीक आहे. काय म्हणताय 58वा प्रश्न. योजनांशी निगडित योग्य पर्याय निवडा. 2 योजना दिलेल्या आहेत. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना. ठीक आहे. कधी सुरू झाल्या? याच्यासोबत अजून एक योजना सुरू झाली आहे, अटल पेन्शन योजना. या तिघी योजना एकाच दिवशी सुरू झाल्या. कधी? 9 मे 2015ला.
डेट लक्षात ठेवायची आहे. किती वर्ष झाले? 10 वर्ष झाले यावर्षी. त्याच्यामुळे प्रश्न येऊ शकतो याच्यावर. ठीक आहे, सध्या हिला पुसून टाकू आपण. काय म्हणताय? जीवन ज्योती विमा योजना आणि सुरक्षा विमा योजना. एक ट्रिक सांगते मी तुम्हाला. जीवन ज्योत याच्यात काय शब्द? जीवन ज्योत. आणि इथं काय? सुरक्षा. आपली ऍक्सिडेंट पासून सुरक्षा करायची आहे. लोकांनी ऍक्सिडेंट पासून सुरक्षा करायची. त्यामुळे सुरक्षा म्हणजे अपघात. लक्षात ठेवा. आणि जीवन ज्योत म्हणजे त्यांची जीवनाची ज्योत विझली म्हणजे त्यांचा मृत्यू झाला. ठीक आहे, म्हणजे मग तो कशा पद्धतीने होऊ द्या, ऍक्सिडेंट होऊ द्या किंवा नैसर्गिक होऊ द्या, मृत्यू होणं अपेक्षित आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेत लाभ मिळण्यासाठी. आणि खाली प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत अपघात झाला असेल मग त्यांचं अपंगत्व येऊ दे अथवा त्यांचा मृत्यू होऊ दे, अपघात झाला असेल तर त्यांना विम्याचं सुरक्षा कवच भेटतं. काय म्हणते ते? कोणत्याही प्रकारे मृत्यू झाला, मग मृत्यू म्हणून काय म्हटलं आपण? जीवन ज्योत, ज्योत विझली त्याच्या जीवनाची. त्यामुळे पहिल्या योजनेत फ येईल. ठीक आहे, इकडे फ आला पाहिजे. त्यामुळे हे 2 कट झाले, 1 नंबर आणि 3 नंबर. ठीक आहे, अपघातामुळे मृत्यू अथवा अपंगत्व आलं त्याला काय म्हटलं मी? सुरक्षा. त्यामुळे ई येईल इथे. ठीक आहे, हे आणि हे कट होईल. ठीक आहे, आणि बाकी गोष्टी तुम्हाला पाठ कराव्या लागतील. काय म्हटलंय इथे बघा दिलेलं आहे. जीवन ज्योत विमा योजना 18 ते 50 वय जीवन ज्योत मध्ये म्हणजे मृत्यू, आणि वार्षिक 330 रुपये हफ्ता आहे त्यांचा. जीवन ज्योत मध्ये 18 ते 50 आहे आणि वार्षिक 330 रुपये हफ्ता आहे. 18 ते 50 म्हणजे अ येईल आणि ड विधान येईल. पर्याय नंबर 3 उत्तर. मग सुरक्षा विमा योजनेचा वयोगट काय? लाभार्थी वयोगट 18 ते 70 आणि हफ्ता किती आहे? 12 रुपये. अजून एक तुम्ही असं हे करू शकता की 50 नंतर कसं जनरली एक्सपेक्टन्सी आपली थोडी आता कमी कमी होते, आपली जशी लाईफस्टाईल आहे सगळ्यांची. तर पहिलेचे लोक जसे 90 जगायचे तर माणूस म्हणतो की चला 50च्या वर गेला तरी खूप झालं. आजकाल असं म्हणायला लागले. त्याच्यामुळे जे मृत्यूच आहे ना हे 50 लक्षात ठेवा. पण ऍक्सिडेंट साठी 70 ही वयोमर्यादा दिलेली आहे त्यांनी. ठीक आहे, इकडे काय 80 ते 70 सुरक्षासाठी 9 मे 2015 ला. त्यानंतर 12 रुपये इथे हफ्ता आहे, तिकडे 330 रुपये आणि इकडे खाली त्यांचं हे दिलेलं आहे, लाभ दिलेले. पर्याय नंबर 3. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? 4 विधानं दिली आहेत. ठीक आहे, काय म्हणते? उत्पन्न असमानता दूर करणे हे निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे ऍब्सोल्यूट पॉवर्टीचं उद्दिष्ट आहे. दारिद्र्य दूर करणे हे सापेक्ष दारिद्र्य रिलेटिव्ह पॉवर्टी मोजण्याचं उद्दिष्ट आहे. मला सांगा, रिलेटिव्ह म्हणजे 2 गोष्टींची जेव्हा तुम्ही तुलना करता त्या गोष्टीला रिलेटिव्ह म्हणत असता तुम्ही. ठीक आहे, आता रिलेटिव्हली मी त्याच्यापेक्षा उंच आहे असं जेव्हा मी म्हणते तेव्हा 2 गोष्टींची तुलना झाली उंचीच्या बाबतीत. त्यामुळे जेव्हा रिलेटिव्ह म्हणजेच सापेक्ष दारिद्र्याचा आपण विचार करतो अशा वेळी 2 लोकांमधल्या दारिद्र्याची आपण तुलना करत असतो. आणि अशा वेळी दारिद्र्य दूर करणे हे नाही तर उत्पन्न असमानता दूर करणे. म्हणजे माझ्याकडे 50 रुपये आणि एखाद्याकडे आहेत 100 रुपये, या 2 गोष्टी आहेत ना, 2 लोक आहेत त्यांच्यामधले आपण दारिद्र्य मोजतोय की कोणा समानता आहे की असमानता आहे. जर दोघांकडे 75-75 राहिले तर ती म्हणू आपण समानता. दारिद्र्य समान रेषेवर आहे म्हणजे. आणि असमानता दूर करे उत्पन्न असमानता. जसं की अमेरिकेत तुम्ही बघाल ना, अमेरिकेत खूप जास्त उत्पन्न असमानता बघायला भेटते. काही लोक आहेत ते गडगंज श्रीमंत आहेत आणि तेच कम्पॅरेटिव्हली खालचे जे लोक आहेत ज्यांचं उत्पन्न कमी आहे त्यांच्यामधली जी दरी आहे ती खूप जास्त आहे. तेव्हा ते कुठलं दारिद्र्य मोजतात तर ते सापेक्ष दारिद्र्य मोजतात.
पण आपल्याकडे जिथे जीवन म्हणजे रोज 2 सकाळ संध्याकाळ जेवणाचाच प्रश्न उद्भवतोय, तर आपण कुठे असमानता मोजायला जाणार आहे? आपण हेच बघू की किती लोकांना जेवायला भेटत नाहीये रोज सकाळ संध्याकाळ पोटभर. तर आपण काय मोजू? दारिद्र्य मोजू, नॉर्मल, ॲब्सोल्यूट पॉवर्टी. त्यामुळे हे दोघी विधान चूक आहे, अल्टरनेट करून दिलेले त्यांचे उद्देश. ठीक आहे, पुढचा विधान बघू. काय म्हणतंय? नीती आयोगांतर्गत 16 मार्च 2014 टास्क फोर्स ऑन एलिमिनेशन ऑफ पॉवर्टी इन इंडिया या कार्यदलाची स्थापना करण्यात आली. तुम्ही तर हे पहिले चूक करायला पाहिजे. का? तुम्हाला माहिती पण नसेल तरी चूक करायला पाहिजे. नीती आयोगाची स्थापनाच 15ला झाली आहे. जर स्थापनाच 15ला झाली आहे, तोपर्यंत नियोजन आयोग अस्तित्वात होता, तर त्याच्या अंतर्गत एखादं टास्क फोर्स स्थापना तरी का होईल? त्यामुळे क तर पहिले चुकीचं आहे. त्याच्यामुळे पहिले 3 चुकीचे झाले, तर आपल्याला पर्याय नंबर 3च येईल. चौथं बघून घेऊ तरी आपण. गिनी निर्देशांक, लॉरेन्झ वक्ररेषा, पाल्मा गुणोत्तर या निर्देशांकाद्वारे आपण निरपेक्ष नाही. आपण रिलेटिव्ह म्हणजे 2 लोकांमधल्या दारिद्र्याची तुलना करत असतो. ठीक आहे, या सगळ्या निर्देशांकाचा वापर आपण रिलेटिव्ह पॉवर्टी मोजण्यासाठी करत असतो. त्यामुळे हे सुद्धा चूक आहे, हे ऑलरेडी चुकीचे होते. त्यामुळे सर्व विधाने असत्य. पर्याय नंबर 3 उत्तर आहे याचं. एक्सप्लेनेशन बघू आपण याचं. सापेक्ष दारिद्र्य आणि निरपेक्ष दारिद्र्य. तो निरपेक्ष आहे, ॲब्सोल्यूट पॉवर्टी त्याच्याकडे, म्हणजे तो किमान जीवनावश्यक गरजा सुद्धा पूर्ण नाही करू शकत आहे रोज. त्याचं रोटी म्हणजे रोजची रोटी मिळवणं सुद्धा त्याच्यासाठी कष्टदायक आहे. त्याला म्हणतात निरपेक्ष दारिद्र्य. अन्न वस्त्र निवारा ज्या मूलभूत गरजा आहेत त्या सुद्धा भेटत नाही. तेच सापेक्ष रिलेटिव्ह दारिद्र्य म्हणजे काय? लोकसंख्येच्या सरासरी उत्पन्नापेक्षा कमी उत्पन्न असणारे, कमी उत्पन्न आहे त्यांच्याकडे. हा खूपच श्रीमंत आहे, त्या मानाने हा थोडा गरीब, म्हणजे त्या मानाने गरीब आहे, पण त्याच्या पोट पाण्याच्या गरजा सगळ्या फुलफिल झालेल्या आहेत. ठीक आहे, नंतर खाली दिलेले बघा निर्देशांक. गिनी निर्देशांक हा कोणाचा आहे? सापेक्षच आहे. त्याच्यामुळे आपलं ते विधान चुकीचं ठरतं. बाकी गिनी निर्देशांक दिलेला आहे इथं. काय म्हणतात ते? जर सर्वांच्या उत्पन्नात समानता असेल तर 45 डिग्री अंशातील सरळ रेषालेख तयार होतो. जर उत्पन्नात विषमता असेल तर रेषालेखाखाली वक्रता येते, त्याला लॉरेन्झ वक्ररेषा असे म्हणतात. हे जर सरळ असेल ना, इथं काय म्हणतात? समान उत्पन्न वितरणाची रेषा 45 डिग्री मध्ये. ठीक आहे, पण तेच त्याला वक्रता आली म्हणजे असमानता आहे. आणि इथे जर समान आहे म्हणजे संपूर्ण आर्थिक समानता आहे, आणि पूर्ण वक्रता आली म्हणजे आर्थिक असमानता आहे. ठीक आहे, गिनी गुणांक झाला हा. यानंतर आपण जे बघितलं पाल्मा गुणोत्तर, त्यानंतर पंचमक, नंतर काय हे बघा पाल्मा गुणोत्तर, उत्पन्न पंचमक गुणोत्तर. हे जे सगळे गुणोत्तर आहे, हे सगळे निर्देशांक आहेत ना, ते रिलेटिव्ह पॉवर्टीच मोजतात, ॲब्सोल्यूट पॉवर्टी मोजत नाही. त्यासाठी आपल्याकडे वेगवेगळे आपण रंगराजन कार्यगट, तेंडुलकर कार्यगट, पिडिओजा समिती, त्यानंतर अशा वेगवेगळ्या मार्टिन वगैरे वगैरे सगळ्या बघत असतो. ठीक आहे, समित्या दिलेल्या आहेत आणि आपल्याला जोड्या लावायच्या. आपल्याला आबिद हुसेन समिती होती ना, विचारलं होतं कशाशी रिलेटेड आहे आबिद हुसेन समिती, लघु उद्योगांशी जी रिलेटेड होती, तशा टाईपचा प्रश्न फ्रेम केला आहे. काय म्हणताय ते? राजा चेलैया समिती, सुखमोय चक्रवर्ती, उर्जित पटेल आणि DG कर्वे यांच्या जोड्या लावायचे, त्यांचे उद्देश विचारले. आपल्याला एक माहिती आहे, राजा चेलैया कशाशी रिलेटेड आहे? कर सुधारणा समिती. त्यामुळे पर्याय नंबर 1चं 1 ऑप्शन येईल. 2 गेला, 4 गेला. ठीक आहे, 1 किंवा 3 मध्ये उत्तर येईल. ठीक आहे, पुढच्या समित्या दिल्या आहे सुखमोय चक्रवर्ती, उर्जित पटेल आणि DG कर्वे. त्यांपैकी DG कर्वे समिती ही लघु आणि ग्रामीण उद्योग विकास याच्याशी रिलेटेड. ठीक आहे, डचं 2, पर्याय नंबर 1 उत्तर आहे. बाकी काय निघतात? बचं 3 येतं. सुखमोय चक्रवर्ती समिती चलन, भारतीय चलन यंत्रणा अभ्यास समिती आहे, आणि उर्जित पटेल चलनवाढ नियंत्रण व स्थिरता. काय सांगितली होती यांनी? चलनवाढ. काय पाहिजे?
4% प्लस मायनस 2 म्हणजे 2 to 6 पर्यंत चलनवाढ असली पाहिजे असं या उर्जित पटेल समितीचं म्हणणं होतं. बघूया आपण डिटेलमध्ये. राजा चिल्लैया समिती 91 ला स्थापन झाली होती. त्यांचा उद्देश काय होता? कर सुधारणा समिती. ठीक आहे. विक्री कर सांगितला होता. विक्री करात मूल्यवर्धित म्हणजे वॅट पद्धत लागू करा असं म्हटलं होतं त्यांनी. नंतर निगम कर कमी करायला सांगितला होता. ठीक आहे. पुढची उर्जित पटेल. उर्जित पटेल ही मौद्रिक स्थिरता मॉनिटरी स्टेबिलिटीशी रिलेटेड समिती होती. त्यांनी म्हटलं होतं किंमत वाढीच्या मापनासाठी WPI ऐवजी CPIC कन्सिडर करा तुम्ही. ठीक आहे. चलनवाढीचं ध्येय सांगितलं होतं 4% प्लस मायनस 2%. ठीक आहे. आणि या समितीने रेपो सुचवलेला रेपो दर हा धोरणात्मक दर म्हणून वापरला जावा असं सुद्धा सांगितलं होतं. सुखमोळ चक्रवर्ती समिती 1982 मध्ये सुखमोळ चक्रवर्ती यांच्या अध्यक्षतेखाली समिती झाली होती. त्यांनी काय म्हटलं? पैशाचा पुरवठा मोजण्यासाठी M1 ऐवजी M3 गृहीत धरा. ठीक आहे. सुखमोळ चक्रवर्तीने चलनाशी रिलेटेड M1 ऐवजी M3 गृहीत धरा सांगितलं होतं. ठीक आहे. आणि पुढची आपण बघितली लघु उद्योगवाली. ठीक आहे. पुढचा प्रश्न काय म्हणताय? सुकन्या समृद्धी योजने संदर्भात खालीलपैकी कोणते विधान गैरलागू ठरते म्हणजे अयोग्य विचारले. चार स्टेटमेंट दिले आणि विचारले तुम्हाला. ठीक आहे. काय म्हणते? 22 जानेवारी 2014 रोजी योजना सुरू करण्यात आली. योजनेअंतर्गत 10 वर्ष आणि त्याहून कमी वयाच्या मुलींच्या नावे बँकेत किंवा पोस्ट ऑफिसात सुकन्या समृद्धी खाते उघडता येते. हे तर बरोबर आहे. योजनेत दरवर्षी किमान 250 रुपये आणि कमाल 1.5 लाख रुपये पर्यंत जमा करता येतात. हेही बरोबर आहे. खातेदार 18 वर्षाचे झाल्यावर म्हणजे जी मुलगी आहे जिच्या नावावर आपण सुकन्या समृद्धी खातं उघडलंय ती जर 18 वर्षाची झाली तर तुम्हाला जर उच्च शिक्षणासाठी पैसा लागत असेल किंवा लग्नासाठी लागत असेल तर 50% रक्कम काढू शकता. आणि तिचं वय 21 वर्ष झालं, 21 वर्ष ती पूर्ण झाली तर तुम्ही पूर्ण रक्कम काढू शकता. मग चुकीचं काय? 22 जानेवारी तर बरोबर वाटतंय पण 2014 आहे का? तर नाही. 2014 नाही तर 2015 डेट आहे तिची. 22 जानेवारी 2015 कुठल्या योजनेअंतर्गत सुरू करण्यात आली होती ही योजना? बीबीपी बेटी बचाओ बेटी पढाओ अंतर्गत सुकन्या समृद्धी योजना सुरू करण्यात आली होती. ठीक आहे. काय डेट आहे? 22 जानेवारी 2015. डायरेक्ट डेट विचारली आपल्याला. PYQ हा. योजनेसंदर्भात अधिक माहिती बघू आपण. भारत सरकारची एक बचत योजना आहे जी मुलींच्या शिक्षणासाठी आणि विवाहासाठी आर्थिक मदत करते. योजनेत तुम्ही दरवर्षी कमीत कमी 250 ते जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा करू शकता. 10 वर्षापेक्षा खाते उघडण्यासाठी मुलीचे वय 10 वर्षापेक्षा कमी असावे लागते. आणि कुठे उघडतो? पोस्ट ऑफिस किंवा अधिकृत बँकेमध्ये ते उघडता येते. ठीक आहे. 18 वर्षाची झाली मुलगी तर उच्च शिक्षण किंवा लग्नासाठी 50% रक्कम काढू शकतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू आपण. काय म्हटलंय? खालील विधाने विचारात घ्या. भांडवली वस्तू उत्पादन गुंतवणूक करण्याचे प्रतिमान सुचवले. भांडवली वस्तूत उत्पादन गुंतवणूक करायला सांगितले त्यांनी. ठीक आहे. हे सगळं कुठल्या योजनेला लागू पडतंय असं विचारलं आपल्याला. ठीक आहे. दिलेल्या वर्णन खालीलपैकी कुठल्या योजनेला लागू पडते? उत्पादन गुंतवणूक करण्याचं प्रतिमान सुचव. ठीक आहे. पुढचं विधान भांडवली उद्योग, मूलभूत उद्योग, अवजड उद्योग उभारणीद्वारे तीव्र औद्योगिकीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. म्हणजे नक्कीच हे 1991च्या आधीचं काळ आहे जेव्हा आपण मोठमोठे धरणं उभारत होतो, मोठमोठे कारखाने उभारत होतो. खत कारखाना झाला, लोहपोलाद उद्योग झाले. हे सगळं पहिल्या 5 योजनांच्या आधी झालेलं आहे. त्यामुळे पर्याय पण तसेच. 7वी योजना तर तिथेच कट होते. नंतर आपण जरा मानव विकासावर लक्ष द्यायला गेलो. रोजगाराच्या योजना सुरू केल्या. त्यामुळे पहिली दुसरी नाही तर चौथी योजनेपैकी काहीतरी उत्तर असायला पाहिजे. काय म्हणते ते? भांडवली उद्योग, मूलभूत उद्योग, अवजड उद्योग. काही महालनोबिस प्रतिमानानुसार सांगतायत का? हे महालनोबिस प्रतिमान
महालनोबिस प्रतिमानातच सांगितलं होतं ना की भांडवली वस्तूत गुंतवणूक करा, तुम्ही मोठमोठे उद्योग उभारा जेणेकरून लॉंग टर्म मध्ये तुम्हाला ते फायदा देतील. ठीक आहे. आणि ज्याप्रमाणे हे बघा इथं म्हटलंय दीर्घवृद्धीसाठी मोठ्या उद्योगांचा विकास करण्याचे ठरले, त्याप्रमाणे रोजगार निर्मिती पण आवश्यक होती. रोजगार निर्मितीसाठी मग लघु उद्योगांचा विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि हेच महालनोबिस प्रतिमान. आणि आपण दुसऱ्या आणि तिसऱ्या योजनेसाठी महालनोबिस प्रतिमान वापरलं होतं, त्यामुळे दुसरी पंचवार्षिक योजना हे त्याचं उत्तर येईल. चौथी येणार नाही. पहिल्यात वापरलं होतं हेरॉड डोमर प्रतिमान. पर्याय नंबर 3 उत्तर आहे. याच्याबद्दल अधिक माहिती बघू आपण. बघा पहिली योजना होती हेरॉड डोमर प्रतिमान. यांनी काय म्हटलं की अर्थव्यवस्थेत फक्त मोठी गुंतवणूक करा, तुम्ही ती कशात करा, कुठे करा, कशा पद्धतीने करा, काहीच सांगितलं नाही. फक्त अर्थव्यवस्थेत गुंतवणूक करा हेच सांगितलं. असं कसं चालेल, आपल्याला सांगावं लागेल ना कुठे करायची गुंतवणूक. त्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या योजनेत महालनोबिस प्रतिमान आलं. ह्यांनी काय म्हटलं की भौतिक गुंतवणूक तुम्ही भांडवली वस्तू उत्पादनात करा, याच्याने काय होईल की दीर्घावधीत मोठी आर्थिक वाढ होईल, पण रोजगार निर्मितीसाठी सुद्धा काहीतरी करणं गरजेचं आहे. मग त्यासाठी तुम्ही लघु उद्योगांचा विकास करा. त्यानंतर चौथी, पाचवी आणि सहावी योजनेत ॲलन मान आणि अशोक रुद्र प्रतिमान होतं. याच्यात काय म्हटले ते म्हणते ते राजकोष, आयात निर्यात, रोजगार निर्मिती अनुकूल असते, सगळं काही व्यवस्थित चालू आहे, तेव्हा तुम्ही भांडवली वस्तूत गुंतवणूक करा. कारण भांडवली वस्तू उत्पादनात गुंतवणूक करा. भांडवली गुंतवणूक म्हणजे ती खूप मोठ्या प्रकारची गुंतवणूक असणार आहे. पण जेव्हा प्रतिकूल आहे सगळ्या गोष्टी, तेव्हा तुम्ही ग्राहक वस्तू उत्पादनात गुंतवणूक करणं अपेक्षित आहे, असं ॲलन मान आणि अशोक रुद्र प्रतिमानाचं म्हणणं होतं. सातव्या योजनेत ब्रह्मानंद वकील प्रतिमान, ज्याला मजुरी वस्तू प्रतिमान देखील म्हणतात, ते काय म्हणताय की तुम्ही आता हे सगळं सोडून द्या. भौतिक गुंतवणूक कुठे करायची तुम्हाला, ग्राहक वस्तू उत्पादनात. आणि इथूनच आपण रोजगाराच्या योजनांवर शिफ्ट झालो की आपण मानवी भांडवलात गुंतवणूक हे सोडून द्या. ग्राहक वस्तू, भांडवली वस्तू, सरकारने कारखाने उभारणे, धरणं उभारणे, ह्या ज्या मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत ना त्या करणं थांबवलं आपण. आणि आपण आपलं खरं धन जे मानव, त्या मानवाच्या विकासासाठी आपण त्यात गुंतवणूक करायला सुरू केलं. ठीक आहे. प्रत्येक मॉडेल आणि त्या मॉडेलचं काय वैशिष्ट्य आहे ना हे माहिती पाहिजे की महालनोबिस प्रतिमानाचं काय म्हणणं होतं, हेरॉड डोमरचं काय होतं, राव मनमोहन प्रतिमानाचं काय होतं, एकेडो नंतर कसे डायनॅमिक्स बदलले, कशा कशा योजना. तुम्ही बघा रोजगाराच्या योजना आहेत ना त्यानंतर 80च्या दशकानंतर सुरू झाल्या. त्या स्टार्टिंगला तुम्हाला अशी रोजगाराची योजना क्वचित एखादी दिसेल. स्टार्टिंगला काय की सिद्री खत कारखाना, बोकारो लोह पोलाद उद्योग, नंतर असे म्हणजे मोठमोठे जे उद्योग आहे पहिले योजना आणि चौथ्या योजनेत जे स्थापन झालेले, सॉरी दुसरी योजना आणि चौथी. ठीक आहे. आता काय म्हटलंय, चौथ्या पंचवार्षिक योजनेत सर्वाधिक वाटा डॅश डॅश क्षेत्राला होता. विचारला असा प्रश्न, त्यालाच धरून हा क्वेश्चन फ्रेम केले गेला आहे. आपल्या प्रत्येक योजनेत कुठल्या क्षेत्राला सर्वाधिक वाटा आहे हे पाठच असलं पाहिजे आपलं. काय म्हटलंय, चौथ्या योजनेतलं विचारलंय, पर्याय दिले बघू आपण. पहिल्या योजनेत बाय डिफॉल्ट कशाला असलं पाहिजे, सगळ्यात आधी आपल्याला आपण बघितलं मागे की अविकसित देशात कृषीच हा मूलभूत उद्योग असतो त्यांचा पहिला मेन बेसिक. त्यामुळे पहिले आपण जेव्हा नुकतंच स्वतंत्र झालो होतो आणि आपण कृषीवरच इन्व्हेस्टमेंट करणं अपेक्षित होतं आणि तशी केली सुद्धा. कृषी व सिंचनाला सर्वाधिक खर्चाचा वाटा दिलाय. नंतर दुसऱ्या व तिसऱ्या वाहतूक व दळणवळण क्षेत्रात. त्यानंतर आपण जरा रस्ते झालं, आपलं कृषी झालं, मग आता जरा रस्त्यांकडे बघू, रस्ते विस्ते दुरुस्त करू. त्यानंतर परत कृषीवर शिफ्ट झालो आपण. पहिली आणि चौथी योजना कृषी योजना सांगते काय आहे मग, कृषी व सिंचन क्षेत्र, पर्याय नंबर 2. तर हे पुढचं बघून घेऊ आपण काय काय म्हणताय. पाचव्या योजनेत उद्योगावर भर आहे, 6, 7, 8 ऊर्जा म्हणताय, ऊर्जेवर सर्वाधिक भर आहे. 9व्या योजनेत परत उद्योगाला. कंपॅरेटिव्ह स्टडी करा तुम्ही 5वी आणि 9व्या योजनेत. पाच आणि 9. त्यानंतर 10वा बाय डिफॉल्ट काय असणार आहे अपेक्षित आहे, सामाजिक सेवा. आणि 11वी आणि 12वीला पहिलं इतर गोष्टींमध्ये दिलेलं आहे आणि दुसरं होतं ग्रामीण विकास. ठीक आहे, पाठ करायचं आहे हा चार्ट. पर्याय नंबर 2 उत्तर. ठीक आहे.
पुढचा प्रश्न, सन 2023-24 मध्ये राज्याच्या विविध क्षेत्रांतील एकूण वीज वापराचा विचार केला असता त्यानुसार येणारा योग्य चढता क्रम. 2023-24 दिले, त्यामध्ये काय विचारले की राज्याच्या विविध क्षेत्रांतील एकूण वीज वापराचा विचार केला असता त्यानुसार येणारा योग्य चढता क्रम विचारलाय. वीज वापर असतो ना आपला, औद्योगिक क्षेत्रातला असतो, शेतीसाठी असतो आणि घरगुती असतो. 3 प्रकार असतात वीज वापराचे. आणि कुठे दिलेलं असतं हे, त्याचा सोर्स, मेन सोर्स आहे आर्थिक पाहणी अहवाल. आपण आर्थिक पाहणी अहवाल बघूया. कदाचित त्याचं हे नाहीये, ठीक आहे, बघू आपण. तर याचं उत्तर काय, घरगुती वापर, कृषी क्षेत्र आणि औद्योगिक क्षेत्र. पर्याय नंबर 4, सगळ्यात जास्त राज्यामध्ये वीज वापर कुठे केला जातो, तर सगळ्यात कमी चढता क्रम विचारलाय ना, घरगुती, त्यानंतर कृषी क्षेत्रात वापर केला जातो आणि त्यानंतर औद्योगिक क्षेत्रात वापर केला जातो. ठीक आहे, पर्याय नंबर 4 याचं उत्तर आहे. लक्षात ठेवायचंय. असं भारताच्या संदर्भात सुद्धा काढून ठेवणं अपेक्षित आहे. भारताच्या संदर्भातला एकूण वीज वापर कोणाकोणाचा कुठे नंबर येतोय, चढता उतरता, ते लक्षात घ्यायचं. ठीक आहे, पुढचा प्रश्न, जागतिकीकरणाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. जागतिकीकरण, उखाजाबद्दल विचारलंय. उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण. काय म्हणताय ते, आंतरराष्ट्रीय व्यापारातील आयात शुल्क अडथळे दूर करणे. तेव्हाच तर खरंच व्यापार होईल. जेव्हा तुम्ही आयात शुल्काचे बंधन काढून टाकाल तेव्हाच तर खरा व्यापार होणार आहे. श्रमिकांची मुक्त हालचाल, जातोच की आपण अमेरिकेत काम करायला, अमेरिकेत जॉब करायला. ठीक आहे, भांडवल आणि गुंतवणुकीचा मुक्त प्रवाह, नक्कीच FDI येते आपल्याकडे, FDI, FPI, वेगवेगळे म्हणजे परकीय गुंतवणुकीचे वेगवेगळे ऑप्शन सुद्धा आपण उघडून दिलेले आहेत. ठीक आहे, त्यानंतर राष्ट्रीय कंपन्यांची स्थापना, परकीय व्यापार क्षेत्राचे उदारीकरण, हे तर बघितलंच आपण, उखाजा उदारीकरण आहेच. परकीय क्षेत्र महत्वाचे क्षेत्र असणे, हे बरोबर आहे, योग्य विचारलंय. इथं काय म्हणताय, राष्ट्रीय कंपन्यांची स्थापना. राष्ट्रीय, सगळं आपण आंतरराष्ट्रीय बघतोय आणि अचानक मध्येच राष्ट्रीय कसं काय येईल. राष्ट्रीय कंपन्या ज्या आपण पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या योजनेत स्थापन केल्या, त्या योजना परत आपण, त्या कंपन्या, तशा प्रकारच्या कंपन्या जागतिकीकरणात आपण स्थापन करणार आहे का परत, तर मुळीच नाही. इथं राष्ट्रीय नाही तर आंतरराष्ट्रीय पाहिजे. म्हणजेच MNC, मल्टीनॅशनल कंपनीज, त्यांची स्थापना झाली पाहिजे. म्हणजे ते एक सोडून अनेक देशांमध्ये काम करतील आणि जागतिक जाळ, जे व्यापाराचे जे जाळ आहे ते अजून वाढवतील. त्यामुळे ड पर्याय त्यात येणार नाही. पर्याय नंबर 2 याचं उत्तर आहे. बघूया आपण याचं एक्सप्लेनेशन. काय म्हणताय ते, जागतिकीकरण म्हणजे काय, जगात कुठे पण व्यापार, उत्पादन घेऊ शकतो आपण. संपूर्ण जगच आपली बाजारपेठ आहे. परकीय क्षेत्र महत्वाचं क्षेत्र गणलं जातं. जागतिकीकरण म्हणजे काय की देशाच्या सीमा फिकट करणाऱ्या जागतिक संस्थांची उभारणी करायची, जसे की बहुराष्ट्रीय कंपन्या, आंतरराष्ट्रीय भांडवली संस्था, जसे की कोणते आहे, IMF आणि वर्ल्ड बँक. ठीक आहे, आणि गॅट आणि जागतिक व्यापार WTO संघटना, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. ठीक आहे, जागतिकीकरणातील नवीन शासन, स्थानिक, राष्ट्र, क्षेत्रीय संघटना, संयुक्त राष्ट्रसंघ. कशा प्रकारच्या क्षेत्रीय संघटना, OPEC, SAARC, अशा प्रकारच्या ज्या संघटना असतात ना, अशा त्यांच्याबद्दल बोललं जातंय. यानंतर आणि या जागतिकीकरणाची मूलभूत लक्षणे काय, ते आंतरराष्ट्रीय व्यापार आणि देवघेव, भांडवल आणि गुंतवणुकीचा प्रवाह, लोकांचा प्रवाह आणि स्थलांतर आणि ज्ञानाचा प्रसार सुद्धा होत असतो. ज्ञानाची देवाणघेवाण होत असते. यानंतर आंतरराष्ट्रीय, अजून काय म्हटलंय त्यांनी, जागतिक आणि
आंतरराष्ट्रीय व्यापारात आयात शुल्क अडथळे आणि आयात शुल्केतर अडथळे याबद्दलच आपण बोलत होतो. उदाहरणार्थ कोटा पद्धत होती, म्हणजे 110% ठरवून दिलेलं तेवढंच आपण आयात करणार. ठीक आहे, 110% किंवा समजा 40% आपण तेल आयात करणार. 40% झालं का आयात बंद, त्यानंतर आयात करणार नाही, अशी कोटा पद्धत अस्तित्वात होती. संख्यात्मक निर्बंध होते, परवाना पद्धत होती, खूप जास्त जालिम, जे लाल फितीचा कारभार जे म्हणतात ना, की ते खूप जास्त कष्टाचं होतं, खूप जास्त परमिशन घ्याव्या लागायच्या. ठीक आहे, भांडवल माहिती तंत्रज्ञानातील अडथळे दूर होऊन मुक्त वहन होते, श्रमिकांची मुक्त हालचाल होते. त्यानंतर परकीय व्यापार क्षेत्राचे उदारीकरण होते. त्यानंतर जगभर समान बाजार, समान नियम, समान कर रचना, समान आयात शुल्क नियम लागू करणे. आर्थिकदृष्ट्या आणि व्यापारदृष्ट्या जग जवळ येतं. देशाच्या व्यापारी सीमा फिकट होतात. बहुराष्ट्रीय कंपन्यांचे वर्चस्व वाढते, राष्ट्रीय नाही तर बहुराष्ट्रीय कंपन्यांचं वर्चस्व वाढतं. त्यामुळे पर्याय नंबर 2 हे झालं आपलं इकॉनॉमिक्सच्या सेकंड टेस्टचं एक्सप्लेनेशन. थँक्यू.